Yeah, okay. Praise the Lord. Okay, come. Let's close our eyes. हम लोग प्रार्थना करेंगे. Thank you, Father. We give you praise. धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु. आज के समय के लिए धन्यवाद इन सारे लोगों के लिए जो यीशु मसीह के नाम से इकट्ठा हुए. धन्यवाद प्रभु. यह समय आपका है. इस समय में आपकी उपस्थिति, आपका उजाला इस जगह में मौजूद है. इसलिए धन्यवाद प्रभु. धन्यवाद प्रभु. That your love never changes. आपका प्रेम कभी नहीं बदलता प्रभु. धन्यवाद प्रभु. आपका अनुग्रह कभी नहीं बदलता. Bible says that your grace and your mercy is new every morning. धन्यवाद प्रभु यीशु. आपकी दया, आपकी कृपा हर सुबह नई होती है प्रभु. Thank you Lord, you give us every day fresh grace and fresh mercy. Thank you. धन्यवाद प्रभु यीशु. Hallelujah. We give you praise. Thank you Lord. Thank you Father. Hallelujah. धन्यवाद. Thank you. Glorious Jesus. Come on, praise him. धन्यवाद दीजिए उसके नाम को. स्तुति करिए उसके नाम की. हाथ ऊंचा उठाए धन्यवाद दे उसके नाम को. वो प्रभु की उपस्थिति जहां पे हम उसकी स्तुति आराधना करते हैं, उसके नाम को ऊंचा उठाते, प्रभु हमेशा वहां पे मौजूद होता है. प्रभु को बोलो, प्रभु हर एक गलत चीज से मुझे धोकर शुद्ध कीजिए प्रभु. आपके लहू से धोकर शुद्ध कीजिए प्रभु. मेरे आंखों को, कानों को, शब्दों को, जुबान को प्रभु, हृदय को, मन को, अंतकरण को आपके लहू से धोकर शुद्ध कीजिए. मेरी जान को धोकर शुद्ध कीजिए प्रभु. धन्यवाद प्रभु यीशु. आपका लहू आज भी उपलब्ध है प्रभु. धन्यवाद. आपका लहू आज भी हमें धोकर शुद्ध करता है. बिकॉज योर वर्ड सेज 1 यूहन्ना 1:9 में प्रभु कि अगर आप आपके पाप कबूल करते हो तो वो विश्वासु और न्यायी परमेश्वर है. वो हमारे हर एक पाप को धोकर शुद्ध करेगा. थैंक यू फादर. धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया. प्रभु इस समय को आपके हाथों में समर्पित करता हूँ. आओ पवित्र आत्मा इस जगह में आओ. हम सबका ताबा लो प्रभु. हमारे कानों का ताबा लो. जो हम सुनेंगे प्रभु वो आपकी आत्मा के द्वारा हमारे हृदय में, हमारी आत्मा में चली जाए प्रभु. हर एक शब्द प्रभु आपके सामर्थ के द्वारा हर एक के ऊपर प्रभु कार्य करेंगे प्रभु. आई बिलीव मास्टर. मैं विश्वास रखता हूँ. होली स्पिरिट यू आर रेडी. तू तैयार है प्रभु अद्भुत चीजें करने के लिए, अद्भुत कार्य करने के लिए, आरोग्य चमत्कार चिन्ह करने के लिए. धन्यवाद. आप सिर्फ रुके प्रभु कि हम कब तैयार होते हैं. थैंक यू फादर. थैंक यू लॉर्ड जीसस. प्रेज यू. प्रेज यू फादर. प्रभु यीशु मसीह के नाम से आमेन. आमेन. ओके. प्रेज द लॉर्ड. मेरा आज का दिन प्रभु का दिन है. Amen. और बाइबल कहती है कि प्रभु हमें यह दिन देता है और हर एक दिन का प्रभु के जो किताबें हैं स्वर्ग में हम सब के लिए, बाइबल कहती है कि हर एक दिन का हिसाब है. हर चीज का हिसाब है. हम लोग जो दिन जीते हैं, हम लोग जो भी करते हैं, हमारा प्रभु के लिए कार्य, हमारा प्रभु के लिए जीना, हमारी स्तुति आराधना, हर चीज प्रभु ने उसके पुस्तकों में लिख के रखी है. That's what the Bible says. हेच पवित्र शास्त्र सांगतो. And everything that we do is recorded in the book. जे काही आपण करतो ते पवित्र पुस्तकात लिहिलेलं आहे. And everything that we have done for the Lord has been recorded. आणि जे काही आपण प्रभूसाठी करतो ती प्रत्येक गोष्ट त्या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे, लिहिली जाते. So that is how God keeps records. आणि अशा प्रकारे देव ते आपल्या नोंदी ठेवत असतो. So we cannot say that God is not a righteous judge. आपण असं म्हणू शकत नाही की परमेश्वर नीतिमान न्यायी परमेश्वर आहे. He is a righteous judge. तो एक न्यायी परमेश्वर आहे. See, because anyone who has to be a judge, ज्या कोणाचा न्याय व्हायचा आहे, God has to be right. देव तिथे योग्यच असला पाहिजे. With evidence. प्रत्येक पुराव्यानिशी. With proof.
त्याच्याकडे पुरावे आहेत And God has proofs. आणि देवाकडे पुरावे आहेत. Where? कुठे? In heaven. स्वर्गामध्ये. Who writes this? आणि हे कोण पुरावे लिहितं? Angels of God. देवाचे दूत हे पुरावे You लिहित know, असतात. angels जो हमारे साथ में है, वो हर चीज लिखते हैं. Amen. You know, हर चीज जो हम लोग प्रभु के लिए करते हैं, हर समय जो प्रभु के साथ बिताते हैं, वो हर चीज लिखते हैं. And when they go to heaven, आणि जेव्हा ते स्वर्गात जातात देवदूत, they tell the Lord, ते देवाला सांगतात, I have seen मी हे बघितलंय your child praising you. की तुझा पुत्र तुझी स्तुती करत आहे. I have seen मी बघितलं आहे your child तुझा पुत्र serving you. तुझी सेवा करत आहे. So that is a witness unto God. आणि हे देवाकडे एक साक्ष म्हणून आहे. Angels witness for you. देवदूत आपल्यासाठी तिथे साक्ष उभी And they राहतात tell the Lord, आणि ते देवाला सांगतात, I have seen your children मी तुझ्या लेकरांना बघितलं आहे serving you, तुझी सेवा करताना, praising and worshiping you. तुझी स्तुती आराधना So they करताना. record everything. ते सर्व काही नोंदी ठेवतात And तिथे. that's why आणि म्हणूनच God can judge us rightly. देव आपला न्याय एक योग्य प्रकारे करू शकतो. And that is also with proof. आणि हे सुद्धा पुराव्यानिशी. Now, one more important thing God says, आणि एक महत्वाची गोष्ट इथे देव सांगतो, along with what we do or how we live our life, जे काही आपण करतो आणि जसं आपण आपलं जीवन जगतो, God also says आणि देव तिथे म्हणतो, that every word that we say, आणि जो प्रत्येक शब्द जे आपण बोलतो, even that is recorded. आणि तो प्रत्येक शब्द सुद्धा तिथे लिहिलेला असतो, नोंद केलेली असते त्याची. Whatever words it may be, ते कुठलेही शब्द असू देत मग. whether good, bad, चांगले वाईट, words of blessing, आशीर्वादाचे शब्द, words of curse, शापाचे शब्द, all words, सगळे शब्द, everything gets recorded. ते प्रत्येक शब्दाची तिथे नोंद केली जाते. And that's what we are going to see today. आणि हेच आज आपण पाहणार आहोत. You know, the Bible says आणि पवित्र शास्त्र there सांगतं, is a great power in your tongue. तुमच्या जिभेमध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. And that's what Proverbs says. आणि हेच नीती सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. 18:21. 18:21 मध्ये. You can open your Bibles. तुम्ही तुमचे पवित्र शास्त्र उघडू शकता. नीति सूत्रे 18:21. नीती सूत्रे 18:21. और यहाँ पे बाइबल क्लियरली कहता है, इथे पवित्र शास्त्र सांगतं, जीवन और मरण का सामर्थ हमारी जुबान में है. You can read. Anyone wants to read in Marathi, you can read in Marathi. जीवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात. So anyone who wants to see life, ज्या कोणाला जीवन पाहायचंय, they can use their tongue in the area of life. मग त्यांनी आपल्या जिभेचा वापर त्या जीवनामध्ये करावा, जीवनाच्या शब्दांमध्ये करावा. But anyone who sees death, पण ज्या कोणाला मरण पाहायचंय, they must use their tongue in the area of death. मग त्यांनी त्याचे शब्द हे मृत्यूचे शब्द असतील. See, listen to this very carefully. हे लक्ष देऊन ऐका. You know why God says that there is power of both life and death in your tongue. देव असं का बोलला की तुमच्या जिभेमध्ये जीवन आणि मरणाचं सामर्थ्य आहे? He did not say only the life. तो फक्त जीवनाचं सामर्थ्य असं नाही बोललाय. He did not say only death. तो फक्त मृत्यूचे सामर्थ्य असं नाही बोललाय. He said it is both the life and death is in your tongue. तो बोलला की जीवन आणि मृत्यू दोन्हीचं सामर्थ्य तुमच्या जिभेमध्ये आहे. दोनों भी सामर्थ हमारी जुबान में है. You know why? असं का? Because God always gives us choice. कारण देवाने प्रत्येक वेळेस आपल्याला चूज करण्याची म्हणजे निवडण्याचं सामर्थ्य दिलंय, इच्छा दिलेली आहे. हर टाइम प्रभु ने हमको बोला है तुम चूज करो. तुम्ही निवडा. से देखो गार्डन ऑफ ईडन में भी प्रभु ने बोला, से देखो ये ट्री ऑफ लाइफ है, ये ट्री ऑफ नॉलेज ऑफ गुड एंड इविल है, ये जीवन का पेड़ है और ये ज्ञान का पेड़ है, तुम चूज करो. तुम्ही निवडा. अगर तुम चूज करोगे then it is your choice. मग ती तुमचं निवड आहे. And whatever you choose, आणि जे काही तुम्ही निवडाल, you will reap the or eat the fruit of it. आणि तुम्ही त्याचेच फळ खाल किंवा चाखाल. So that's what Adam and Eve did. आणि त्याचप्रमाणे आदम आणि हव्वानी केलं. They chose wrong tree. त्यांनी चुकीचं झाड निवडलं. They should have chosen the tree of life. त्यांनी खरं म्हणजे जीवनाचं झाड निवडायला हवं होतं. But they chose the tree of knowledge of good and evil. पण त्यांनी
बऱ्या वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ निवडलं. But God has not stopped giving us choice. पण तिथे देवाने आपल्याला निवड करण्याचं सामर्थ्य काढून घेतलं नाही See, आपलं. देखो पाप करने के बाद भी प्रभु ने चूज करने का जो पावर है वो निकाला नहीं है. See, अगर हम लोग ये बोल सकते हैं कि अरे एडम ने गलत चॉइस किया, इसका मतलब प्रभु क्या बोलता है कि अगर मैं इंसान को चॉइस दे दूंगा वो हमेशा गलत ही चूज करेगा. नहीं, प्रभु ने ऐसा नहीं कहा. प्रभु ने ये कहा है कि ठीक है तूने गलत चूज किया फिर भी चॉइस तेरे पास ही रहेगा. So God said that power of life and death is still in your tongue. म्हणून इथे देव सांगतो की जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य तुमच्या जिभेतच आहे. Still God says, तरी देव म्हणतो you choose तुम्ही निवड करा. what you want. तुम्हाला काय हवंय You ते. want life तुम्हाला जीवन हवंय, or you want death. तुम्हाला मृत्यू हवाय. You know, in the book of Deuteronomy, अनुवाद के बुक में प्रभु ने सारे blessings और सारे शाप लिख के रखे हैं. You know, ओल्ड टेस्टमेंट में ऐसा था कि अगर आप फॉलो करोगे तो आप ब्लेस्ड है, अगर आप फॉलो नहीं करोगे या उसका अनुकरण नहीं करोगे तो आप शापित है. और प्रभु उनको ये भी कहता है कि अगर आपके सामने मैं ब्लेसिंग्स रखता हूं, आपके सामने मैं शाप रखता हूं, आप चूज करो आपको क्या चाहिए. See, God there also never forced. तिथे पण देवाने कधीच आपल्याला बळजबरी केली नाही. You know, in your lifetime, God will never force you. तुमच्या पूर्ण जीवनामध्ये देव कधीच तुम्हाला बळजबरी करणार हर नाही. टाइम चॉइस हमारे पास ही है. You know, हम लोग प्रभु को चूज किए हमारे विल के द्वारा, है ना. गॉड आके फोर्सफुली तुमको नहीं बोला चूज करो मेरे को. नो, गॉड नेवर डिड दैट. देवाने कधीच असं केलं नाही. You know, when you saw God's goodness, जेव्हा तुम्ही देवाचं चांगुलपणा पाहिला, आप लोग ने चूज किया प्रभु को, तुम्ही त्याची निवड केली. है ना. प्रभु जबरदस्ती से नहीं बोला मेरे को चूज करो, पीछे नहीं आया था तुम्हारे, है ना. गॉड, you know, when we accepted God, it was by our choice. जेव्हा आपण देवाला निवडलं ती आपली इच्छा होती. So the power of life and death is in our tongue. म्हणून जीवनाचं आणि मृत्यूचं सामर्थ्य आपल्या जिभेमध्ये आहे. So God tells us, देव आपल्याला इथे सांगतो you choose तुम्ही निवडा, and you will reap. तुम्ही त्याचं फळ खाल. आप जो चुनोगे उसका फल मिलेगा. So इसके लिए God responsible नहीं है. You know, God is not responsible here. देव त्याच्यासाठी नाहीये. So whatever we choose is our choice. जे काही निवडूल ती आपली निवड आहे. Did you get this? तुम्हाला हे कळलंय का? Okay. Now, why God said power of life and death is in your tongue? देव असं का बोलला की तुमच्या जिभेमध्ये जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे? It is because कारण God treats you देव तुम्हाला अशा प्रकारे वागवतो as a responsible person एक समजूतदार असा व्यक्ती म्हणून that you will choose the right thing. की जेणेकरून तुम्ही योग्यच ते निवडाल. Now, before we were born again, जेव्हा आपला जन्म व्हायचा होता that time also we had choice. तेव्हा सुद्धा आपल्याकडे निवड होती. There is no change after we've become born again. जेव्हा आपलं पुनर्जीवन झाला त्याच्यासाठी आपल्याला कुठलाही निवड ठेवण्यात आली नाही. कि कोई बदल नहीं हुआ है. हम लोग के पास choice वही है. आपल्याकडे तीच निवड आहे. लेकिन अभी जब हम लोग का नया जन्म हुआ है, हम प्रभु के पास आए, तो प्रभु हम लोग को इंस्ट्रक्ट करता है बाइबल में या सूचना देता है बाइबल में कि हम लोग क्या चूज करना चाहिए. यू नो, हम लोग जब जग में थे हम लोग को किसी ने बताया नहीं क्या चूज करने का, और गॉड भी नहीं बोल सका क्योंकि हम लोग गॉड को पहचानते नहीं थे, होली स्पिरिट को पहचानते नहीं थे, प्रभु का वचन नहीं जानते थे. तो ओल्ड लाइफ में, हमारे जो प्रभु में आने के पहला लाइफ में, हम लोग को किसी ने गाइड नहीं किया, किसी ने मार्गदर्शन नहीं किया कि क्या चूज करना चाहिए, कौन सा शब्द बोलना चाहिए. लेकिन प्रभु में आने के बाद बाइबल के द्वारा प्रभु हम लोग को इंस्ट्रक्ट करता है कि तुम्हारे शब्द या तुम्हारा चॉइस क्या होना चाहिए. सिंपल. ओके. नाउ व्हेन इट कम्स टू द स्पीकिंग, जेव्हा ते बोलण्याचं म्हणजे शब्द उच्चारण्याच्या पर्यंत येतं, it is treated in the heavens as very serious. पण हे जेव्हा आपण शब्द बोलतो ते शब्द आपले स्वर्गामध्ये खूप अधिकाराचे असतात. You know, हम लोग स्पिरिचुअल है, आपण आत्मिक लोक आहोत, हम लोग नेचुरल लोग नहीं है. आपण नैसर्गिक असे नाव आहेत. और ये जो बात करने का जो कुवत प्रभु ने दिया है, या शब्द बोलने का कुवत जो प्रभु ने दिया है, ये नेचुरल नहीं है, ये स्पिरिचुअल है. हे आत्मिक आहे. Now this will be a little new for you. हे तुमच्यासाठी थोडं नवीन असेल. You know, when God made the spirit
जेव्हा देवाने आत्मा बनवला the power of speaking or the power of words was there. तेव्हा त्या आत्म्यामध्ये बोलण्याचं सामर्थ्य होतं, शब्दाचं सामर्थ्य, बोलण्याची कुवत त्यांनी दिली होती. हाँ, see, इसका मतलब words जो है ना, ये spiritual है, natural नहीं है. मैं थोड़ा simple करने का try कर रहा हूँ. मी थोडंसं तुम्हाला एक साध्या शब्दात समजावण्याचा प्रयत्न So करतो, that you will understand the power of words. जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्या शब्दांचं सामर्थ्य काय आहे. See, I will take you back to the Garden of Eden. मी तुम्हाला पुन्हा त्या Eden. एडन गार्डन मध्ये घेऊन जातो. So when creation happened, जेव्हा निर्मिती झाली, God spoke. देव बोलला, प्रभु ने बात किया, प्रभु ने शब्द बोला, और जैसा शब्द बोला उसके पीछे प्रभु की आत्मा ने जाकर काम किया. Okay, now listen to this very carefully. लक्षपूर्वक ऐका. The word शब्द and the spirit, आणि आत्मा they work together. त्यांनी एकत्र काम केलं. They always work together. ते नेहमी एकत्रच काम करतात. जहां पे प्रभु का शब्द जाता है वहां पे प्रभु का आत्मा जाता है. Okay, now प्रभु ने हमको भी वैसा बनाया, स्पिरिचुअल बनाया, आपल्याला आत्मिक बनवलं देवाने, है ना. प्रभु ने हमको आत्मिक बनाया. अभी हम लोग जो बात करते हैं, हमारे शब्द के पीछे हमारी आत्मा जुड़ी है. Always remember this. हे लक्षात ठेवा नेहमी. So जो भी words हम लोग बोलते हैं, जो भी शब्द हम लोग बोलते हैं, it will have direct impact on our spiritual life. त्या प्रत्येक शब्दाचा आपल्या आत्मिक जीवनावर प्रभाव पडेल. See, प्रभु ने शब्द बोला, वो निर्माण हुआ. That's the power of God. The same power God gave us. ते देवाचं सामर्थ्य देवाने आपल्याला सुद्धा दिलेलं आहे. हम लोग को जो बोलेंगे, आपण जे काय बोलू, उसका रिजल्ट हमारा स्पिरिचुअल लाइफ पे सीधा होगा. त्याचा प्रत्येकाचा परिणाम आपल्या आत्मिक जीवनावर होईल त्या शब्दांचा. Now many people think, अनेक लोक असं विचार करतात, मैं तो इतना प्रेयरफुल हूँ, मेरे को तो इतना ज्ञान है प्रभु का, लेकिन मेरा लाइफ में इतना प्रॉब्लम्स, इतना तकलीफ, इतना बीमारी, इतना डेविल क्यों अटैक कर रहा है, ये सब चीज क्यों हो रहा है. Many people have this question. प्रत्येकाकडे असे प्रश्न आहेत. It is not because of the devil. Let me हे tell you. काय सैतानामुळे नाहीये. There is a problem in our speaking. आपल्या बोलण्यामध्ये ते काहीतरी गडबड आहे. There is a flaw when we speak sometimes. कधी कधी आपण बोलण्याच्या भरात बोलून जातो. Now I'm not criticizing you. मी काय तुम्हाला दोष देत नाहीये. But Bible says it. पण पवित्र शास्त्र हे सांगतं. हमारे टंग में या हमारे जुबान में मरण का भी सामर्थ्य है. हम लोग ने वो चूज नहीं किया बराबर से. So if हमारे जुबान में लाइफ और मरण का सामर्थ्य है, बाइबल के इंस्ट्रक्शन के मुताबिक हम लोग ने जीवन चुनना चाहिए था, लेकिन हम लोग ने अज्ञान के कारण हम लोग ने मरण चूज किया. Now when we are saying death, जेव्हा आपण मरण असं बोलतो, हम लोग हेल नहीं बोल रहे, आपण नरक असं नाही बोलत आहोत. डेथ का मतलब, मृत्यूचा अर्थ, उसका मतलब ये है कि जो प्रभु का चीजें हमारा लाइफ में होना चाहिए था, और जो प्रभु का प्रोविजन आना चाहिए था, या हीलिंग्स आना चाहिए था, या गॉड का प्लान फुलफिल होना चाहिए था, या हम लोग सक्सेसफुल जीना चाहिए थे, वो नहीं हो सका. दैट इज डेथ. हे मृत्यू आहे, याचा अर्थ मृत्यू आहे. सो व्हाट एवर इज अगेंस्ट लाइफ, जे जीवनाच्या विरुद्ध आहे, वो डेथ है. ते मृत्यू आहे. प्रभु का लाइफ में प्रॉस्पेरिटी है, देवाच्या जीवनामध्ये समृद्धी आहे, या हीलिंग है, आरोग्य आहे, ब्लेसिंग्स है, आशीर्वाद आहे. इसके ऑपोजिट जो भी है वो सब डेथ है. त्याच्या उलट जे काय आहे ते सगळं मृत्यू आहे. सो एनीथिंग व्हिच इज ऑपोजिट टू गॉड्स थिंग, देवाच्या ज्या गोष्टींविरुद्ध जे आहे ते मृत्यू आहे. इट इज डेथ. सिंपल. सो हम लोग प्रभु में रह के भी इतना कभी कभी तकलीफ में जीते हैं, आरोग्य में नहीं रहते, हीलिंग्स का प्रॉब्लम रहता है, बीमारी रहती है, या प्रॉब्लमैटिक रहता है, प्रोविजन नहीं रहता, हम लोग तकलीफ वाला जीवन जीते. नॉट मेनी टाइम्स इट इज बिकॉज ऑफ circumstances, it is because of our own words. प्रत्येक वेळेस हे परिस्थितीनुसार नसतं, ते आपल्या शब्दांच्या मुळे असतं, जे आपण निवड केली आहे शब्दांची त्यामुळे ओढवतो. See, it is the choice of our words that will decide the course of our life. आपल्या जीवनाचा मार्ग आपले शब्द निवडतील. हाँ, हम लोग जो मार्ग में जाएंगे ना, वो हमारा शब्द ही हमारे लिए चुनता है. This is the Bible says. हे पवित्र शास्त्र सांगतं. I will give you some verses.
मी तुम्हाला काही वचन देतो. See, these are very powerful verses if you can write down. तुम्हाला हे खूप महत्वाचे आहेत आणि तुम्ही ते लिहून घेऊ शकता. Now, you know why God, when in the time of Pentecost, पेंटिकॉस्टच्या दिवसांमध्ये देव, जब पवित्र आत्मा आया जेव्हा पवित्र आत्मा आला और वो सारे जो 120 जो शिष्य लोग बैठे थे वो रूम में, सबसे बड़ा चमत्कार क्या हुआ है साल्वेशन के बाद कि प्रभु ने हमारे जुबान का ताबा लिया. प्रभु ने क्या किया, प्रभु बोला कि साल्वेशन तो हो गया है लोग का. ना सबसे इंपॉर्टेंट चीज प्रभु ने कंट्रोल में क्या लिया उसके, हमारी जुबान. इसलिए प्रभु ने अन्य भाषा दिया हम लोग को. म्हणून देवाने आपल्याला अन्य भाषेचं ज्ञान दिले. समझ में आया? सी the speaking of tongues अन्य भाषेत बोलणे म्हणजे is a kind of control. एक प्रकारचं कंट्रोल आहे आपल्या नियंत्रण जिभेवर, है. नियंत्रण हमारे ठेवणं आहे. जुबान के ऊपर एक नियंत्रण है ताकि हम लोग राइट चुन सके, राइट बात कर सके. जेणेकरून आपण योग्य बोलू, योग्य विचार करू. See, God did not take care of any other area. देवाने कुठल्याही इतर भागांचं आपलं काही नियंत्रण घेतलं नाही. When Holy Spirit came, जेव्हा पवित्र आत्मा आला, He took care of the tongue. त्याने आपल्या जिभेचाच ताबा घेतला. What does the Bible say? आणि पवित्र शास्त्र काय सांगतं? There were tongues of fire. तिथे अग्नीच्या जिभा होत्या. There were tongues of fire. अग्नीच्या जिभा, और वो हर एक के ऊपर थे. आणि त्या प्रत्येकावर होत्या त्या. और जैसे वो tongues of fire आया, हर एक की जुबान ने अन्य भाषा बोलना चालू किया. Amen. है ना? इसका मतलब क्या हुआ कि प्रभु चाहता है that you choose the speaking of tongues over your own language. म्हणून इथं काय देवाची इच्छा आहे की तुम्ही जास्त करून तुमच्या शब्दांच्या ऐवजी अन्य भाषेत बोलावं. So that sometimes when we choose to speak wrong, that is reduced. जेणेकरून जे काय आपण चुकीचं बोलायचा प्रयत्न करू ते कमी होईल. So God wants to take control of our tongue because He knows the power of your tongue. देव आपल्या जिभेचं नियंत्रण घेतो कारण त्याला माहिती आहे की आपल्या जिभेमध्ये काय सामर्थ्य आहे. It is very powerful. ते खूप सामर्थ्यशाली आहे. More than us, no, God knows the power of our tongue. आपल्यापेक्षा देवाला उत्तम माहिती आहे की जिभेमध्ये काय सामर्थ्य आहे ते. If you read the book of First Peter 1 पेत्र 3:10. 3:10. First Peter 3:10. पहिला पेत्र 3:10 वचन. Bible says, पवित्र शास्त्र सांगतो, whoever wants to see good days, ज्या कोणाला उत्तम दिवस बघायचे आहेत, he should use his tongue wisely. मग त्यांनी आपल्या जिभेचा उत्तम रीतीने वापर केला पाहिजे. He should keep his tongue in control. त्यांनी आपल्या जिभेचा नियंत्रणामध्ये ठेवली पाहिजे. Many believers complain like this. अनेक विश्वासू कंप्लेंट्स करतात. तकरार करते हमेशा, कुरकुर करते हमेशा. क्या करते हैं कि क्या प्रभु यीशु में आने के बाद भी इतना तकलीफ, इतना बीमारी, ये सब हुआ, इतना प्रॉब्लम्स है, डेविल अभी भी इतना अटैक कर रहा, इतना भी श्राप है. Why they say? ते असं का बोलतात? It is because they have not actually changed the way that they say. कारण त्यांनी त्यांचं बोलण्याची पद्धत अजूनही बदललेली नाही. शब्दांचा वापर अजूनही त्यांनी बदललेला नाही. That's why the Bible says. म्हणून तर पवित्र शास्त्र सांगतं. You want to see good days. तुम्हाला चांगले दिवस बघायचे आहेत You का? want to see blessed days. तुम्हाला आशीर्वादित दिवस बघायचे आहेत You का? want to see days of healing and health. तुम्हाला आरोग्याचे दिवस बघायचे आहेत का? The Bible says, keep your tongue from saying all these negative things. मग देव म्हणतो की हे सगळं बघायचं असेल, अनुभवायचं असेल तर तुम्ही नकारार्थी बोलणं थांबवा. See, the result of your life, तुमच्या जीवनाचा जो काही परिणाम परिणाम आहे it is not in God's hand. तो देवाच्या हातात बिलकुल Now नाही. you must be shocked to hear this. तुम्हाला आश्चर्य वाटेल हे ऐकून. Now you might say, तुम्ही म्हणताल what God decides it will happen. देव जे विचार करतो तेच घडणार. जो प्रभु इच्छा डिसाइड करतो. करता है, जो प्रभु इच्छा पकड़ता है, वही होगा मेरे जीवन में. Okay, that is correct. हे बरोबर आहे. But God gave that power to you. पण देवाने ते सामर्थ्य तुम्हाला दिले. Where did it come? ते कुठून आलं? In your words. तुमच्या शब्दाद्वारे. These words are not a simple act or हे- simple work. हे शब्द जे बोलणं आहे हे काय सोपी सवय नाहीये. Because Bible speaks much about confession. कारण पवित्र शास्त्र जास्त करून कन्फेशन्स म्हणजे जे तुम्ही घोषित करता त्याच्याबद्दल Yeah, बोलतो. the Bible speaks more about the using of words. देव जास्त करून शब्द वापरण्यावर भर देतो.
That's why he says, म्हणून तो म्हणतो if you want to see good days, जर तुम्हाला चांगले दिवस अनुभवायचे आहेत then you will keep your tongue from all evil. मग तुम्ही तुमची जिभा आहे ती वाईटापासून दूर ठेवा. Be careful of speaking all evil things. Be careful. तुम्ही वाईट शब्द बोलण्यापासून, शापित शब्द बोलण्यापासून, नकारात्मक शब्द बोलण्यापासून लांब राहा. Because the moment you say that, ज्या क्षणी तुम्ही हे शब्द you बोलता are sowing in the realm of the spirit. तुम्ही ते आत्मिक जीवनात पेरत आहात. हम लोग उसको आत्मिक जग में सो करते हैं, उसको पेरत बो आहेत. देते हैं. So and see, once you sow, एकदा तुम्ही ते पेरलं you want to reap. त्याचे तुम्ही कापणी पारता. See, you sow a seed, तुम्ही एक बी पेरली, you will reap the harvest. तुम्ही त्याची कापणी करणार, वो कभी ना कभी आएगा. ते उगवणारच. कभी 2 दिन में आएगा, किसी का 4 दिन में आएगा, किसी का सालों के बाद आएगा, but it will come. पण ते उगवणारच. So be careful, म्हणून काळजीपूर्वक राहा. because your words are like seeds. तुमचे शब्द हे त्या बियेप्रमाणे आहेत. You want to see good days, तुम्हाला चांगले दिवस बघायचे आहेत का? then sow the good seed, मग तुम्ही चांगली बी पेरा, then sow the right words. चांगले शब्द, आशीर्वादित शब्द पेरा. Where are you sowing? तुम्ही कुठे पेरणार? In your spirit, तुमच्या आत्म्यामध्ये, in your spirit life. तुमच्या आत्मिक जीवनामध्ये. Yeah. Okay. The next thing, पुढची गोष्ट Proverbs 18:12. नीतिसूत्र, Proverbs 12:18. Sorry. नीतिसूत्र 12:18. नीति सूत्र 12:18. उसमें क्या लिखा है? त्याच्यात काय लिहिलंय? Many people, अनेक लोक when they say I am sick, मी आजारी आहे असं बोलतात. वो हर टाइम बोलते हैं, मैं क्या ना ब्रदर, I have seen this many times in the church. क्या ना ब्रदर, बहुत बीमारी है ब्रदर, क्या करने का, इतना तकलीफ है, भी क्या बोलने का ब्रदर. सब बोलते तुम अभी भी बीमार है, सब बोलते, और मैं भी सोचते ना ब्रदर, हाँ ना सही है, इतना बीमारी है ना मेरे लाइफ. See, these things you say, हे शब्द जेव्हा तुम्ही बोलता, असं जेव्हा बोलता, we don't realize आपल्याला समजत नाही. we are sowing those words in our spirit. आपण ते शब्द आपल्या आत्म्यामध्ये पेरत आहोत. Now, what is God's will? देवाची इच्छा काय आहे? God's will is to heal you. देवाची इच्छा आहे की तुम्हाला आरोग्य द्यावं. God's will is to make you healthy. तुम्हाला आरोग्य पाहायचं देवाला. But remember, पण लक्षात ठेवा, your words तुमचे शब्द can cancel देवाचं ती जी इच्छा आहे ते God's will. नष्ट करतात. Yeah, God's will cancel हो सकता है हमारे words के through. See, God का will है हम लोग healing में रहना चाहिए. Yeah, God का will है